सर्वांना नमस्कार. चला संतांच्या गावा जाऊ या सदराखाली आपण भारताच्या मातीमध्ये जे काही महान संत होऊन गेले त्या संतांचे विचार आपण आजच्या 21व्या शतकामध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये आज अतिशय विद्रोही संत ज्यांनी खरं तर विज्ञान आणि अध्यात्म आपल्या अभंगाच्या माध्यमातून एकत्र बांधण्याचं धारिष्ट्य केलं ते संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांचा एक अभंग, त्या अभंगावर आज 21व्या शतकाला काय अपेक्षित आहे ते सांगण्याचा नक्कीच BLW न्यूज नेटवर्कवर हा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे महाराज या अभंगामध्ये काय म्हणतात? आल्याणू संसारा उठा वेग करा, शरण जाऊ उद्धारा पांडुरंगा. धन कुबेराचे मन काळाचे, येत मानवाचे काय आहे. देता देव देता नेता निमित्ता, निमित्ताचा देह केला सरे प्राणी. तुका म्हणे कारे देवा सवे तुटे पाडिसी. काय सुंदर अभंग आहे पहा. फक्त ह्या अभंगातले काही अर्थ आपण खरं तर समजून घेणं गरजेचं आहे. मी फार मोजक्या ठीक आहे, आपण तेवढं चिंतन जरी नसलं तरी तुकाराम महाराज असतील, हे सगळे साधू संत हे संसारिक होते, आपणही संसारिक आहोत. हा संसाराचा गाडा चालवत असताना संतांना अपेक्षित असलेल्या अभंगाचा अर्थ आपण पाहणार आहोत. आता आपण संसारिक भाषेमध्ये त्याचा अर्थ लावणं मला वाटतं गरजेचं वाटतं. काय म्हणतायत माऊली? आल्याणू संसारा उठा वेग करा, शरण जाऊ उद्धारा पांडुरंगा. तुकोबारायांचं म्हणणं असं आहे की आपण या संसारामध्ये जन्म घेतला, मानवी जन्मास आपण आलो तर उठा वेग करा. वेग करणे म्हणजे कार्य करणे, काय कवे कैलास. आपण काम केलं पाहिजे. बघा, पंडित नेहरू म्हणाले होते की आराम हराम है. मला वाटतं नेहरू 20व्या शतकाचं धोतक आहेत, तर 16व्या शतकामध्येच तुकाराम महाराज सांगून जातात की प्रत्येक व्यक्तीनं हे काम केलं पाहिजे. आल्याणू संसारा उठा वेग करा, शरण जाऊ उद्धारा पांडुरंगा. म्हणजे काम करत असताना मात्र आपला उद्धार कुठं होणार आहे, तर आपला उद्धार हा कामातून होणार आहे. आणि कामातून उद्धार करत असताना मात्र आपलं आराध्य, आपली श्रद्धा त्या पांडुरंगावर असली पाहिजे. आता ज्याच्या त्याच्या नजरेतनं पांडुरंग वेगळा असतो पहा. पांडुरंग कुणाला समतेचं प्रतीक वाटतो, पांडुरंग कुणाला दीनदुबळ्याचं दैवत वाटतं, पांडुरंग कुणाला गरिबी श्रीमंती नष्ट करणारं कल्याणकारी अर्थशास्त्राचं प्रतीक वाटतं. पांडुरंगाकडे पाहण्याची नजर ही प्रत्येकाची वेगळी आहे. माझ्यासारख्या अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्याला पांडुरंग हा कल्याणकारी अर्थशास्त्रातलं खरं तर नवराष्ट्र, नवोत्तम भारत निर्माण करणारं प्रतीक वाटतं. आणि म्हणून संत तुकाराम महाराजांना 21व्या शतकामध्ये जर उभं करायचं असेल या अभंगाच्या रूपामधून, तर महाराज असं म्हणतात, आल्याणू संसारा उठा वेग करा, शरण जाऊ उद्धारा पांडुरंगा. धन कुबेराचे, मन काळाचे. पहा व्याख्या कशा केलेल्या आहेत. धन हे कुबेराचं आहे असं म्हटलेलं आहे, मन मात्र काळाचं आहे. मनाचा कोणी ठाव घेतला का? आज जरी विज्ञान इथं पुढं गेलं असलं, आम्ही आज चंद्र ते पृथ्वी अंतर मोजलेलं आहे, सूर्य ते पृथ्वी अंतर मोजलेलं आहे, अजून आम्ही अंतर मोजू, परंतु मनाच्या गतीचा वेग आज तागायत मोजणारं यंत्र उपलब्ध नाहीये. आणि तो वेग मोजण्याचं काम या भारतामध्ये अध्यात्माने केलेलं आहे. म्हणून मन काळाचे, धन कुबेराचे, येथ मानवाचे काही नाही. आता ही नकारात्मक भाषा आहे का? अजिबात नाही. याच्यामध्ये सकारात्मकता खूप दडलेली आहे. संत तुकाराम महाराज असं म्हणतात, इथं मानवाचं काही नाही, कारण ही पृथ्वी आपल्याला जणू अगदी वापरायला मिळालेली आहे. आपण जन्मास आलोत या पृथ्वी तलावर, ज्या ज्या गोष्टी मग ती भौतिक असतील अभौतिक असतील याचा आपल्या सुखासाठी वापर करायचा आहे आणि त्या येणाऱ्या पिढ्यांसाठी व्यवस्थित ठेवून पुढे आपल्याला जीवनाचा प्रवास अंतिम टप्प्यावर करायचा आहे. म्हणून इथं मानवाचं काहीच नाहीये.
ठेविले अनंती तैशीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. हाही नकारात्मक अभंग नाही. तो अभंगाचं निरूपण सांगताना मी तुम्हाला अतिशय व्यवस्थितरित्या नक्कीच सांगेन की ह्याच्यामध्ये सकारात्मकता कशी दडलेली आहे. कुठल्याच संतांनी आयुष्याबद्दल नकारात्मक विचार केलेला नाही. आम्हाला सांगण्यात आलं नकारात्मक. आत्ताचे जे काही आहेत समजा ती आत्ताची जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती आळशी प्रवृत्ती आहे. आत्ताची जी काही निरूपण करणारी आणि संतांना आमच्या समोर उभं करणारी काही माणसं असतील ती आळशी माणसं आहेत. आमच्या तुकोबांनी तर 500 वर्षापूर्वी सांगितलं की श्रम करा, काम करा, काही ना काही तुमचा व्यवसाय असला पाहिजे, कायक असलं पाहिजे. आता ह्याच्यापेक्षा अजून सकारात्मकता काय असते. आणि म्हणून संत तुकाराम महाराज शेवटच्या वाक्यामध्ये म्हणतात, देवा सवे तुटे पाडीसी. जर तुझं इथं काहीच नसेल तर तू कशासाठी हा सगळा जो काही काय म्हणू आपण त्याला स्वार्थाचा भंडारा आहे तो कशासाठी करतो आहेस. हे करण्यापेक्षा जर कल्याणकारी समाजहिताचं राष्ट्रहिताचं कार्य जर आपण करत राहिलो तर निश्चित राष्ट्रासोबत आपली प्रगती होईल, आपला संसार सुखाचा होईल. आणि हा संसार सुखाचा करण्यासाठी अभंगाच्या माध्यमातून अतिशय सुंदर पद्धतीनं संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये म्हणतात, आल्यानु संसारा उठा वेग करा, शरण जाऊ उद्धारा पांडुरंगा. धन्यवाद.